माडीनं कुठंतरी बघितलं वाटतं की काठी कशी फिरवायची. डॅडू म्हणली काठी फिरवायची सांग कसं असतं ते. आता मी बी लय दिवस प्रॅक्टिसमध्ये नाही काठीच्या. ज्यावेळेस आधी दिवस होते पहिले त्या टायमाला काठी वगैरे फिरवायचं. मग माडीला सांगितलं की काठी अशी फिरवा लागते, ही दोरी घेऊन दाखवेल तिला की जखम वगैरे होऊ नये. काठी फिरवायची टेक्निक सांगितली की कशी काठी फिरवायची. बरं वाटलं. लय दिवसानं हातात काहीतरी आलं होतं. मग माडी प्रॅक्टिस करायला लागली. तिला सांगितलं की ती दोरी वेगळी आहे आणि काठी वेगळी आहे. पण काठी बी काही एवढं अवघड नाही. आपल्या लेकरांना जे आपल्याला येतं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे संरक्षणासन काही बुद्धीचं काही म्हणजे विशेष काय आपल्याकडं असेल तर द्यायचे लेकरांना प्रयत्न करायचे, ते शिकवायचे प्रयत्न करायचे. जर आपल्याला नाही जमलं तर आपण ज्याला कळत आहे त्यांच्याकडून का व्हायना शिकवायचं. हां, लेकरू कोणतंच ना अभ्यासानं कमजोर ठेवायचं, ना शारीरिक चाचणीनं, ना मानसिकनं. प्रत्येका गोष्टीमध्ये परिपक्व करायचे प्रयत्न करायचं. हां, मुलगी आहे, मुलीला हे जमत नाही असं नाही, मुलालाच करावं असं मानणं नाही. प्रत्येक गोष्ट मुलीला पण शिकवायची. समाजामध्ये आता जास्त थोडंसं दूषित थोडंसं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे लेकरू असं स्ट्रॉंग करायचे प्रयत्न करायचे. स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर कायम असावा असं. चला काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं करावं म्हटलं. चला जुनं आहे पण नवीन वाटलं.